हॅलो मित्रांनो, तर आज आपण साध्या पद्धतीने कसा मसाले भात बनवायचा ते पाहणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. तर आपण काय केलेलं आहे, 2 बटाटा, 2 टोमॅटो, 3 कांदे, थोड्या मिरच्या घेतलेल्या आहेत. चला आता बटाटा थोडा चिरून घेऊया. असे बारीक बारीक किंवा मीडियम साईजचे थोडे त्याचे करायचे, कापून घ्यायचे. तर आम्ही आता बटाटा कापून घेतोय. आता हॉस्टेलवर शक्यतो हॉस्टेलवर राहणाऱ्या पोरांची थोडी अडचण असते की कसे बनवायचं काय, तर त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे की कसे बनवू शकता, असं काही नाही. नंतर आता टोमॅटो घेतलेले 2, ते कापायचं काम चालू आहे. अशा प्रकारे टोमॅटो पण असे डायरेक्ट लांब पीस ठेवू शकता किंवा मग बारीक पण करू शकता. तर नंतर आता 2 कांदे घेतलेले आहेत, ते पण मस्तपैकी तुम्ही असे कापू शकता. छोटे ठेवू शकता पीस किंवा हे पण असे थोडे लांब लांब, जसे की आपण मसाला करायला कसे कांदा कापतो मोठे मोठे, तसे कापू शकता. फक्त की नंतर भाजताना थोडं चांगलं लाल परतून घेऊपर्यंत भाजला पाहिजे. ठीक आहे. नंतर बघा आता हे सगळं कापून झालेलं आहे. टोमॅटो, कांदा, बटाटा, मिरच्या थोड्या. आता काय करायचंय, थोडं पातेलं गरम करायला ठेवायचं, त्यामध्ये थोडं तेल टाकायचंय 1-2 चमचे, आणि त्यामध्ये थोडा कांदा परतून घ्यायचा आहे. म्हणजे कसं, कांदा परतला ना मस्त त्याची टेस्ट वगैरे लागते कांद्याची. तर आता ते कांदा, मिरची पण घेऊया टाकून सगळं सोबतच. मिरची टाकली, कांदा टाकली, ते थोडं कसं आता परतून घेऊया मस्तपैकी तेलामध्ये, तर मस्त लागते. ओके. थोडंसं लाल होईपर्यंत ते थोडं गॅस जास्त झालेला आहे, थोडा कमी करतो. ते जास्तच भाजून जाईल, डागून जाईल, त्यामुळे थोडं बारीक गॅसवर मस्त. आता बघा असा लाल लाल झालेला आहे आता कांदा वगैरे परतून. त्यामध्ये मिरच्या पण टाकलेल्या, मिरच्या पण थोड्या परतून घ्यायच्या. आता थोडं तेल कमी पडलेले, मला वाटतं थोडं तेल टाकूया. तुम्ही बघा तुमच्या हिशोबानुसार तेल टाकू शकता. मी थोडं तेल कमी पडलं म्हणून तेल कांदा साईडला सारून तो भाजलेला आहे, आता त्याला सारून थोडं टाकून घेतलंय. ओके. तेल टाकलेलं आहे. आता त्यामध्ये थोडे आपले मसाले वगैरे ते राहिलेले, त्याला भाजायसाठी थोडं तेल लागणार आहे. त्यामुळे मी मसाले डबा, हा आमचा मसाले डबा आहे, पाहू शकता कसा आहे मसाले डबा. त्यामध्ये थोडं मोहरी वगैरे, हे मोहरी टाकलेली आहे, जिरे टाकलेले आहे. असे थोडे थोडे 1 चमचा किंवा अर्धा चमचा टाकू शकता. तुमचं कसं असतं, आम्ही तर अर्धा किलो भात बनवणार आहे. तिघं त्याचं वजन जेवू शकता अर्धा किलो भातात, त्यासाठी त्यानुसार टाकून द्यायचं. थोडं आता लवंग टाकलेली आहे, आणि लवंग नंतर हे बघा ते थोडं पत्ते पण टाकून घेतलेले. आता आलू पेस्ट पण टाकून दिली, आलू लसूण पेस्ट, आणि थोडी त्यामध्ये हळद टाकून द्यायची. 1 चमचा टाकू शकता तुम्ही मस्तपैकी. ते झाल्यानंतर आता थोडा गॅस कमी, थोडं वाढवला, आणि त्यामध्ये बटाटा टाकून थोडं परतून घेतलेले. आता टोमॅटो राहिला होता, टोमॅटो मस्त टाकून देऊया. टोमॅटो पण मिक्स करायचं राहिलं. बटाटो थोडं ते सगळं मिक्स झाल्यानंतर थोडं आता हलवून घेऊया. थोडं काय राहिलंय, थोडं एकदा बघू द्या मला काय राहते. एक थोडा मस्त मसाला टाकूया आपण. मसाला टाकायचा राहिलेला आहे माझा. 1 मिनिट. आंबारी कांदा लसूण मसाला टाकूया, थोडा मस्त टेस्ट येते त्याने. मस्त टाकलेला आहे, थोडा टाकू शकता. 2 चमचे टाका तुम्ही, मी अंदाजे मला माहिती आहे त्यामुळे मी असंच वरती पुढीने टाकलेलं आहे. आणि त्यामध्ये मसाले भातात थोडं सोया चंक्स, म्हणजे सोयाबीन बारीक बारीक भेटतं, ते आपण थोडं टाकू शकता 1 मूठभर. त्यानुसार एकदम मस्त भात लागतोय सोयाबीन टाकल्यानंतर. तुम्ही खाऊन पाहू शकता, नंतर तुम्हीच सांगताल की खूप भारी होतो त्याने. थोडं टाकून दिलेलं आहे. थोडी लाल चटणी पण टाकून द्यायची. आता ते सगळं मिक्स करून सगळं बघा कसं मस्त दिसतंय. असं वाटतं असंच मोकळी भाजी सुद्धा खाऊ शकता, 1 नंबर भाजी लागते अशी. पण हे थोडं मिक्स करून घेऊया आता आपण. ते झालेलं, थोडी कोथिंबीर टाकून द्यायची वरती कट करून, त्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता. किंवा तुम्ही नंतर वरून तर टाकणारच आहेत कोथिंबीर आपण, पण अशी पण थोडी मिक्स करून घ्यायची, खाली डागू नये म्हणून. आणि नंतर आता ते झाल्यानंतर थोडं पाणी टाकून देऊया, मग खाली डागू नये म्हणून थोडं. आम्ही अर्धा किलो भात असल्यामुळे पाणी जवळपास अर्धा लिटरच्या वरती पाणी जाईल, अर्धा लिटरच्या वरती. आता थोडी तूर डाळ टाकलेली आहे, त्यामुळे पण मस्त होतो, सुट्टा सुट्टा भात होतो मस्त. तुम्ही टाकू शकता तूर डाळ पण. आणि आता अर्धा किलो भात टाकलेला आहे बघा, असं डायरेक्ट टाकलेलं आहे. तुम्ही धुवून सुद्धा टाकू शकता, आम्ही डायरेक्ट टाकून देतो, तसा पण काही प्रॉब्लेम नाहीये. आता ते झालेलं आहे सगळं मिक्स करूया, आणि त्यामध्ये थोडं मिक्स करून घेतल्यानंतर मग नंतर पाणी टाकून घेऊया. आता पाणी आता थोडं राहिलं होतं, ते जसं पाणी लागेल तसं. तर आम्ही जवळपास अर्ध्या लिटरच्या वरती पाणी टाकलेलं आहे अर्धा लिटर भातासाठी. ते झाल्यानंतर बघा आता कशी तरी वगैरे, बघा आता तरी आलेली आहे कशी मस्त दिसते. ते ताडपत्री वगैरे टाकल्यानंतर
आता झालेला आहे भात बघा, तुम्ही पाहू शकता. झाल्यानंतर 10-15 मिनिटं भात ठेवल्यानंतर बघा कसा दिसतोय. वरी कोथिंबीर टाकून दिलेली, एक नंबर भात दिसतो. खायला पण एक नंबर राहतो. आता आम्ही 3 जण आहेत खायला, तुम्हाला सांगितलं होतं आधीच. बघा 3 ताटात घेऊन टेकतो. बघा कसं दिसतंय, मटेरियल वगैरे मस्त असल्यामुळे भारी दिसतोय. वाव, कसा दिसतोय भात. हे थोडा गरम आहे त्याच्यामुळं घेतो साईडला थोडा चमच्याने. हो, एक नंबर भात आहे. टेस्ट एक नंबर झाली. तुम्ही पण असं बनवून बघा, भारी भात लागतोय. बघा आता हा मी कसा बसलोय खायला. सगळे असे हॉस्टेलवरती दिवसच भारी राहतात.